लोढाप्पड ठाणे यांच्याकडून स्नॅक्स आहे, तो देखील उमाकांत पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचा आहे मोहनला. हे पाहू शकता तुम्ही सामनावीराचा पुरस्कार मोहन. सो वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. मी आपणास घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप खूप धन्यवाद चेवन पाटील. सामन्याला सुरुवात होते कारण जय हनुमान खोणी विरुद्ध विलासपोट राहणार दोन्ही कंप्लीट संघ समोरासमोर उभे ठाकले. त्यामुळे संघर्ष बघायलाच मिळेल, कशमकश बघायला मिळेल. दक्षत येतोय पहिलं षटक गोलंदाजी पहिला चेंडू आणि अगदी खोलवर टप्प्यात ड्राईव्ह केलेल्या शॉर्ट कव्हरला चेंडू होतोय आणि त्यावर गीतेश माळी आपलं खातं उघडतोय. गीतेश माळी आणि देवेश नाईक अशी ही उजवी आणि डावी जोडी खेळपट्टीवर. चिराग माळी यांनी सांगितलं होतं की आम्ही या थोडंसं बॅटिंग लाईनमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू, परंतु क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. खरं तर सिच्युएशन पाहून प्रत्येक कॅप्टन बदल करीत असतो. फलंदाजाविषयी थोडासा तो नाराज होता. गोलंदाजी खूप छान झाली, क्षेत्ररक्षण खूप छान झालं होतं. मात्र फलंदाजी वेळेला आम्हाला थोडी सुधारणा करावी लागेल अशा प्रकारचे संकेत चिराग माळी यांनी दिलेले आहे. मात्र अशा प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारे फलंदाजी संघ करेल का याचं उत्तर मात्र आपल्याला बरोबर 20 मिनिटांनी मिळेल. दक्षत मार्गस्थ होईल आपल्या फॉलो थ्रू मध्ये. चुकतोय पंचांचं बारकाईने लक्ष आहे. एक लक्षात घ्या, पंच अजीम अब्दुल्ले जे आहेत ना जेपी पॅनलचे, त्यांच्या नजरेतून कुठलीही गोष्ट सुटणार नाही. तीक्ष्ण नजर आहे त्यांची. अजीम अब्दुल्ले आणि आमचे सहकारी समालोचक माझे परम मित्र सिद्दीक भावे, इनका तो जवाब नाही. उद्या आपल्यामध्ये ते उपस्थित असतील. दक्षत लॉंग रनअप, जवळपास 10 ते 12 पावलांचा रनअप व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. याला फटका खेळलेला आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि चेंडू जाईल. पंचांचा काय इशारा ते पाहूया. 4 या 6. चार धावांसाठी सारखा बरोबर अगदी सीमारेषेच्या काही इंच आतमध्ये पडलेला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. काय फटका खेळलेला आहे देवेश याने. सरळ बॅटना फटका खेळला होता. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. अगदी फील्ड रेस्ट्रिक्शन होता, क्षेत्ररक्षण मर्यादा होती, मिड ऑफच्या वरून फटका खेळला होता. बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो जर पॉवर प्ले नसेल तर अशा फटक्याला बाद होण्याची शक्यता असते. पण त्याने बघितलं देवेश याने की फील्ड रेस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षण मर्यादा आहे आणि काय फटका खेळला होता. सरळ बॅटना फटका खेळला होता आणि आत्मविश्वास भरा असा जेव्हा फटका तुम्ही मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये खेळतात ना, तेव्हा यामध्ये आत्मविश्वास असतो. पूर्णपणे आत्मविश्वास झोकून दिलेला असतो आणि फटका तुम्ही खेळला त्यामध्ये आत्मविश्वास असायलाच हवा. हे पाहू शकता आपण. षटकातील पुढचा चेंडू घेऊन दक्षत राऊंड गोलंदाजी करतोय. याला पुन्हा पुलचा फटका. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि देवेश नाईक जी खेळी संपुष्टात. क्या बात आहे. खोनीगावचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. पाहू शकता रिप्ले मध्ये शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न मात्र मिड विकेटला क्लिअर करता आलेला नाही. दुसऱ्या अँगल मध्ये आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र नॉट सक्सेसफुल, नॉट पॉवरफुल. मिड विकेट सीमारेषेच्या आतमध्ये एक चांगला झेल समाप्त केला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. एक गाव एक संघ, एक जीवाचे एक गावाचे, कोणासाठी नाही खेळ हा गावासाठी, ही खरं तर थीम आहे या स्पर्धेची. पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचेल. एक गाव एक संघ, एक जीवाचे एक गावाचे, कोणासाठी नाही खेळ हा गावासाठी. नाही ॲब्सोल्युटली खरं तर एक खूप चांगला संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेला आहे स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2024 या माध्यमातून की तुम्ही एका गावातून एक संघ, बलाढ्य संघ करून खेळा. हा संदेश सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेला आहे. मग 40+ असो किंवा रेग्युलर क्रिकेट असो. दक्षत याला फक्त स्लाइस केलेला आहे. लेट कट, क्रिकेटमध्ये नाजूक फटका.
थोडासा फ्रंट फूटला आला होता. बघितलं की चेंडू थोडासा उजव्या स्टेजच्या बाहेर जातोय. चेंडूला फक्त दिशा दिली. क्रिकेटमधला जो नाजूक फटका आहे तो खेळला. मात्र क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे झालेलं आहे. बऱ्याचशा वेळेला अशा फटक्याला तुम्हाला 4 धावा मिळतात, पण मात्र 2 धावा मिळतात. आदित्य 2 धाव्याने आपला खाता उघडतोय आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. 1 बाद 7. देवत शिंगोले स्लोवर 1. चेंडूचा वेग कमी केला. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? कॉलिंग झालंय आणि बरोबर अगदी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल घेतोय. रिप्ले मध्ये पाहू आपण. थोडासा चेंज ऑफ पेस. चेंडूचा वेग कमी केला होता. खरं तर चेंडूपर्यंत चांगल्या ते पोहोचला नव्हता. अगदी जागेवरनं डोळे बंद झाले होते. नजर थोडीशी बाजूला गेली होती. नजर हाटी दुर्घटना घटी. हे समीकरण आपण हायवेला जाताना सुद्धा पाहतोय. कित्येक ठिकाणी बोर्ड असतो नजर हाटी दुर्घटना घटी आणि तेच बघायला मिळालं. नजर थोडीशी बाजूला झाली. नजर हाटी आणि दुर्घटना घटी. बॅटर आदित्य बाद. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. 2 फलंदाज बाद झाले आहेत पहिल्या षटकामध्ये. खरं तर दुसऱ्या चेंडूवर एक चौकार लगावला होता देवेश नाईक यांनी आणि थोडासा इशारा दिला होता की मी आक्रमण करेन, आक्रमक बॅटिंग करेन, संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईन. आणि दुसऱ्याच फटक्याला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात देवेश बाद झाला आणि देवेश पाठोपाठ पुन्हा एकदा आदित्य सुद्धा बाद झाला. आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय अक्षय चौधरी. अक्षयकडनं खूप अपेक्षा असणार आहेत. अक्षय असेल, त्याचबरोबर चिराग माळे असेल कॅप्टन, यांच्याकडनं खूप अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. जेव्हा 2 फलंदाज लवकर बाद होत आहेत. गितेश माळी अजून खेळपट्टीवर आहे. गितेशला अजून मला वाटतं हवी तशी स्ट्राईक मिळालेली नाही. पहिल्या चेंडूवर त्याने एक धाव पूर्ण केल्यानंतर तो नॉन स्ट्रायकर यांना दिसतोय. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2024, आज 5वा दिवस. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. अनपेक्षित बाउन्स उसळला. चेंडू पडल्यानंतर अचानकपणे उसळला होता. अनपेक्षित बाउन्स झाला. षटक समाप्त होतंय. षटक समाप्त झालेले. पहिल्या षटकामध्ये खरं तर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहतोय आपण दक्षित शिंगोले. आणि पहिल्या षटकाचा विचार जर केला आपण, पहिल्या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 7 आणि महत्त्वपूर्ण 2 सफलता प्राप्त केल्या. देवेश नाईक याला बाद केलं आहे. त्यानंतर आदित्य नाईक याला सुद्धा बाद केलेला आहे. आता मात्र खेळपट्टीवर गितेश माळी आहे, त्याचबरोबर अक्षय चौधरी. समोरच्या संघाला जर आव्हान द्यायचं असेल जयवंत पाटील, तर किमान 40चा आकडा हा पार करायला हवा. कारण ही मध्यरात्रीची वेळ आहे. नाही, नक्कीच. आम्ही जेव्हा लहान होतो ना शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये, तेव्हा मध्यरात्रीची वेळ खूप धोकादायक असायची असं म्हणायचे आम्हाला, की भूतांचा सुळसुळाट असतो त्यावेळेला असायचा, अशी चर्चा असायची. आता तशा प्रकारचं काही बघायला मिळत नाही वातावरण. पण मध्यरात्रीची वेळ असते याच्यासाठी कसं असतं की थोडासा ड्यू फॅक्टर असतो, दव पडत असतं, हे असतं वातावरणामध्ये गारवा आलेला असतो आणि तितक्या पद्धतीने चेंडू हा बाहेर जात नसतो. खेळण्यास थोडीशी अडचण निर्माण होत असते. दर्शन जाधव गोलंदाजी करण्यासाठी आले. दुसरं षटक. यावेळेला व्हॉट अ शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ बॅटने खेळलेला फटका, सीमारेषा पलीकडे षटकार.
मीटिंग कुठल्याही प्रकारच्या करायच्या नाहीयेत. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑर्गनाइज कमिटी त्याबरोबर पंच कमिटीची स्ट्रिक्ट सूचना आलेली आहे. नो टीम मीटिंग. पंचांचं वॉर्निंग करायचं, यानंतर कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग होणार नाहीये. काय फटका खेळला होता, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. गितेश माळी याचा तडाखा, ब्लास्ट. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालेलं आहे डीपला. फक्त एकच धाव मिळेल. 14 धाव झालेत. खरं तर ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका गितेश माळी याच्या बॅट मधून आलेला आहे. 14 धावा. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 2 फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर मात्र गितेश माळी याने एक जबरदस्त हिट, ब्लास्ट बघायला मिळाला, अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. दर्शन याला मात्र पूलचा फटका. चेंडू हवेत आहे, मात्र सीमा पार होईल का? डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, पण त्याने फक्त प्रेक्षकाची भूमिका बजावली. क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झालेली 20. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धाव होते. या षटकात मात्र आक्रमण करताना दिसत आहेत दोन्ही बॅटर. दोघांनी प्रत्येकी एक षटकार लगावलेला आहे. दर्शन याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्ट्रेट टू शॉर्ट कव्हर आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय तो म्हणजे अक्षय. धावसंख्या झालेली 21. 2 बाद 21. या दोघांमध्ये मात्र एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. तुम्हाला जर एक मोठी धावसंख्या जर रचायची असेल ना, तर एक पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं सुद्धा गरजेचं असतं. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण कित्येक वेळेला बघितलेलं आहे. दर्शन मार्गस्थ होईल. यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल गडीच्या दिशेने आणि तोपर्यंत पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. धावसंख्या झाली 22-22. यावेळेला मात्र कमबॅक करतोय दर्शन. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आता मात्र एक चांगली धावसंख्या आहे, कारण 11च्या सरासरीने 22 धावा आल्या आहेत. पहिल्या षटकात फक्त 7 धावा होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय धावा जे आलेले आहेत 15 धावा आलेल्या आहेत, म्हणजे 22 धावा झालेल्या आहेत. 11च्या सरासरीने क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. नो टीम मीटिंग, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. उद्या आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. पहिली मॅच जी असणार आहे ती म्हणजे गावदेवी ओवळी विरुद्ध साईस्फोर्ट खारबाव. या दोन्ही कॅप्टननी 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. यांचं मल्टी कलर VIP कक्ष. अगदी सगळंच नाविन्य या स्पर्धेमध्ये बघायला मिळते, कारण पहिली गोष्ट म्हणजे प्री एंट्री स्पर्धा, दुसरी गोष्ट म्हणजे फ्लड लाईट डे नाईट स्वरूपातील स्पर्धा, तिसरी गोष्ट म्हणजे 12 बाईक आणि चौथी गोष्ट म्हणजे 9 कूलर आणि त्याच्यानंतर ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक अशी 10 बक्षिसे. उद्यापासून खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. उद्यापासून ड्रॉच्या माध्यमातून हा चेंडू टाकल्यानंतर आपण त्यावर चर्चा करूया. राज येतोय, राज शिंगोले. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू अतिशय वेगात निघून गेला. तो यष्टी रक्षकाच्या हातात
मित्रांनो उद्या बरोबर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून 10 आकर्षक पारितोषिक मिळणार आहेत. त्यामध्ये जर बघितलं आपण तर एक जे पारितोषिक बाईकचं असेल, त्यानंतर 3 फ्रीज आणि 6 कूलर अशी पारितोषिकं असतील. तिकिटाची किंमत असणार आहे ती म्हणजे ₹200 मात्र. जे ₹200 घेतले जातील ती पूर्णपणे जी अमाऊंट येईल ती डिक्लेअर केली जाईल आणि पूर्ण अमाऊंट ही अनाथ आश्रमाला देण्यात येईल. ही घोषणा ऑर्गनायझिंग कमिटीने केलेली आहे. राज याला आता फोर्स केलेला आहे चेंडू हवेत आणि लॉंगानला सहज सोपा सुंदर झेल. संपुष्टात आले. आता मात्र संघाचा कॅप्टन चिराग माळी येतोय. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये यश आलं नव्हतं, मात्र फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट असं म्हटलं जातंय. आणि चिराग अशा प्रकारे कामगिरी करेल का? त्याच्याकडे खरं तर क्षमता आहे खेळपट्टीवर टिकून राहण्याची, मोठे फटके खेळण्याची, पण ही योग्य वेळ आहे. तुमचं नाव मोठं असून चालत नाही राजू पाटील. तुम्ही चांगली कामगिरी योग्य वेळी करणं गरजेचं आहे. चिराग माळी येतोय कारण 3 बॅटर बाद झालेले आहे. गीतेश यांनी बाद होण्यापूर्वी एक षटकार लगावला, 8 धावांची खेळी केली आणि गीतेश माळी बाद झाल्यानंतर गीतेश माळीचा बंधू चिराग माळी येतोय बॅटिंग करण्यासाठी. राज सिंगोले याला फटका खेळला, ड्राईव्ह केलेला आहे, स्टेट टू मिड ऑफ, धावबाची शक्यता आहे आणि जर जर धावबाद झाला तर कदाचित इट विल बी द बिग 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 ब्लो. पाहू शकता आपण नाही, पंचाला पुन्हा एकदा ऍक्शन नक्कीच बघावी लागणार आहे. टच अँड गो, दुसऱ्या अँगल मधून पंच पाहतील. आणि याचबरोबर चिराग माळी बाद. नाही पहा, चिराग माळीला माहिती होतं, स्वतः त्यांनी ऑलरेडी खेळपट्टी सोडलेली होती. एक चांगला जो बॅटर असतो ना, चांगला क्रिकेटर असतो ना, त्याला पूर्ण माहिती होतं चिरागला. अतिशय निराश. खरं तर क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, पण धाव घेण्याची आवश्यकता होती का हा एक प्रश्न अनुत्तरित राहील. याचं मॅच संपल्यानंतर मिळू शकेल. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. खूप अपेक्षा होती चिराग माळीकडनं, नेहमीच अपेक्षा असतात, त्याचे सहकारी किंवा त्याचे सपोर्टर असतात. राहणार गावातून सुद्धा कित्येक लोक आज ही स्पर्धा पाहत असतील युट्यूबच्या माध्यमातून. राहणारचा संघ यावर्षी खूप चांगली कामगिरी करतात. स्वतः मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे प्रणय माळी, प्रणय मढवी. राज शिंगोले खूप चांगली गोलंदाजी करतोय, मार्गस्थ होईल, शॉर्ट रन अप. याला फक्त आपण अलग वेगळ्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. कॉलिंग झालं होतं. आवश्यकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फक्त आणि फक्त थोडासा अलग अंदाजामध्ये खेळलं होतं. खरं तर बाउन्स झाला होता चेंडू, थोडासा कंट्रोल शॉट खेळला होता. धावसंख्या झाली 24. तिसरं षटक हे मार्गस्थाने. असं वाटतंय की विलासपूर राहणारा हा संघ 40+ कडे पाहत असणार आहे.
याला मात्र फटका खेळलेला आहे सरळ पॉईंटच्या दिशेने बॅकफुटला येऊन कट केलेला आहे. प्रेशर बिल्डअप केलं जाते क्षेत्ररक्षकावर आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय अक्षय चौधरी. आता एक गोष्ट मात्र आहे की अक्षयाला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल आणि खोनी संघाला प्रेशर बिल्डअप करायचं असेल तर अक्षय यास लवकर बाद करावं लागेल. 26 धावा झाल्या 26. राज सिंगोले राईट आर्म पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळलेला आहे. फक्त हलक्या त्याने ढकललेला आहे चेंडूला सिली मिडॉपला आणि त्यावर अक्षय एक धाव पूर्ण करते कारण अक्षयने बघितलेलं आहे की शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक स्वतःकडे घ्यायची आहे. धावसंख्या झालेली आहे 27. 4 बाद 27. यानंतर टीम मीटिंग घेऊ नका. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज कारण वेळेसंदर्भात सहकार्य करा. यानंतर टॉससाठी तयार राहायचं आहे. गावदेवी घनसोली आणि बोनकोडे 11 बोनकोडे दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे कारण शेवटच्या षटकाला सुरुवात झालेली आहे. अंतिम षटक यानंतर पायामध्ये टाकले स्टेट टू मिड ऑन. ओव्हर थ्रो होतोय आणि दुसरी धावी अक्षय पूर्ण करतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्राईक अक्षयला मिळते. धावसंख्या झाली 29. 29. अतिश अंतिम षटक गोलंदाजी करतोय. अक्षय चौधरी चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 12 धावांवर खेळतोय. अँकर रोल केलेले अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली झालेली आहे. फक्त आपण पाहतो दुसरं षटक महागडं ठरलं होतं दर्शन जाधवचं. त्यामध्ये 15 धावा गेल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा आणि अंतिम षटक आहे. अतिश कॅप्टनने यांचं टॉससाठी तयार राहायचं आहे. जेवण पाटील आपण टॉस अंजाम आपण द्यायचं आहे. यावेळेला मात्र मिस टाइम फटका आणि एक सॉफ्ट डिस्मिसल. सहज सोपा सुंदर झेल. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये मिस टाइम फटका होता आणि ज्या खरं तर उरलीसुरी आशा सुद्धा संपुष्टात आहे. कारण अक्षयकडनं खूप अपेक्षा होती. लिडिंग एज ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटच्या मधोमध घेता आलेलं नाही आणि एक सहज सोपा सुंदर झेल. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं. नो टीम मीटिंग. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सातत्याने सूचना येत आहेत. ऑर्गनायझिंग कमिटी त्याचबरोबर पंच कमिटीच्या लक्षात घ्यायचं आहे. अजिम अब्दुल्ले आमच्याकडे अगदी साशंक नजरेने पाहत आहेत. लक्षात घ्यायचं आहे. नाही बरोबर डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. यावेळेला मध्ये एक सेफ फटका म्हणता येईल.
क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये आहे. वेलकम सिक्सर. ज्या फटक्याची आवश्यकता होती खरं तर विलासपूर राणा संघाला, आणि तो फटका मात्र आलेला. काय फटका केला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सरळ बॅटने खेळलेला फटका, आणि क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जाणारा. 6 धावा. 35 धावा झालेल्या आहेत. का छुपा के रखा था इस बल्लेबाज को. रोहित चौधरी पहिल्या चेंडूवर अगदी कॅरिबियन बेटातील खेळाडू ज्याप्रमाणे खेळता अंदाज बघायला मिळाला. फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. रोहित चौधरीने ज्याप्रमाणे फटका खेळला ना, अशा प्रकारचे फटके वेस्ट इंडियन खेळाडू जे असतात त्या कॅरिबियन बेटावर खेळतात. पंचांचा इशारा आहे. बिमरसाठी मागणी केलेली आहे. बॅटिंग साईडनं यस, तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. वेदर इट इज बिमर ऑर नॉट, म्हणजे तिसरे पंच बारकाईने पाहतील. फेअर डिलिव्हरी, लिगल डिलिव्हरी, फुलटॉस चेंडू होता. छत्तीस धावा झाल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. याला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. बाईचा इशारा पंचांचा येईल. वाईड यॉर्कर होता. 37 शेवटचा चेंडू आहे. पण एक मात्र आहे की गोलंदाजांना प्रतिकार करण्या इतकी धावसंख्या झालेली आहे. का तुम्ही फ्लड लाईट मध्ये आणि ते म्हणजे मध्यरात्रीच्या वेळात अशा प्रकारची धावसंख्या तुम्ही उभी केली तरी चांगली धावसंख्या म्हणता येईल. 40चा आकडा जो आहे ना, तो जादुई आकडा ठरू शकेल. याला फटका खेळलेला आणि चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पलीकडे. 6 धावा. काय बॅटिंग केलेली आहे रोहित चौधरीने. अगदी कॅरिबियन बॅटर जे असतात तसा अंदाज बघायला मिळाला या बॅटरमध्ये. डेफिनेटली अँद्रे रसलचा अंदाज बघायला मिळाला. काय फटके खेळले आहे. आणि मी तर म्हणेन की हे जे 2 षटकार लगावले गेले आहेत ना, हे फार महत्त्वपूर्ण. कारण रोहित चौधरी यांनी फक्त 3 चेंडूचा सामना केला आणि 3 चेंडूमध्ये 13 धावा जमवल्यात. 400 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. 43 धावा झालेल्या आहेत. 44 धावांचं लक्ष. आपण जाऊया लगेच टॉससाठी. बोनकोडे 11 बोनकोडे आणि गावदेवी घनसोली दोन्ही कॅप्टननी स्वर्गीय संतोष मध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचंय. बोनकोडे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. घनसोली संघ कॅप्टन, गावदेवी घनसोली संघ कॅप्टन. आपण त्वरित यायचंय. गौरव माळे आणि बालाजी म्हात्रे आमच्या दोन्ही मान्यवरांनी यायचं आहे. त्यांच्या उपस्थित टॉस होईल. यस, घनसोली संघाचे कॅप्टन खूप खूप स्वागत आणि अभिनंदन सुद्धा आहे. बोनकोडे 11 बोनकोडे खूप खूप स्वागत आणि अभिनंदन सुद्धा आहे. दोन्ही म्हणजे मान्यवर येतील. त्यांच्या उपस्थित टॉस होईल. कॉईनची माहिती आहे. एक बाजू अर्थात स्वर्गीय महेंद्र दादा चषक, कारण त्यांच्या नावाची स्पर्धा, त्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली आदरांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि दुसरी बाजू अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. गौरव टॉस करायचं आहे. कॉलिंग क्या बात आहे. पहिले आप स्वर्गीय महेंद्र दादा टॉस जिंकलेले बोनकोडे 11 बोनकोडे याचे दोन्ही यंगस्टर्स मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण टॉससाठी आलात. आपण शुभेच्छा द्यायच्यात. खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात.
आपण जास्त ओपनिंग घेणार नाही कारण चूक होणार आहे. निर्णय काय असणार आहे आपला? बॅटिंग. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. क्षेत्ररक्षण करायचं आहे. अतिशय संघर्षपूर्ण बघायला मिळेल. साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल कारण क्षेत्ररक्षण करायचं आहे. कमीत 30-35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. बोनकोडा संघ आहे, दोघांना एकमेकाचे धागेदोरे माहिती आहेत. तो प्रयत्न आम्ही करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे बोनकोडे 11 बोनकोडे विरुद्ध गावदेवी घनसोली. बोनकोडे 11 बोनकोडे संघ कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गावदेवी घनसोली संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण तोपर्यंत जाऊया आमच्या कॉम बॉक्समध्ये कारण समोरचे लक्ष 44 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे जनमान खोनी संघ करेल याचं धावतं समालोचन करण्यासाठी आमच्या कॉम बॉक्समध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक भिवंडीचा एक बुलंद आवाज जयवंत पाटील. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवली सर. सलामीची जोडी खेळपट्टीवर कुणाल आणि दक्षत. तर पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेच्या षटकासाठी चिराग माली सज्ज झालेला आहे. बॉलिंग मार्कवर 44 धावांचं लक्ष आहे. प्रति षटकामागे 11च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. हॅलो, कृपया एक विनंती असणार आहे आपण सेक्युरिटी पेटवू नका. विनंती आहे सेक्युरिटी आपण पेटवू नका. एक विनंती असणार आहे कारण धूर या ठिकाणी येतोय. बॅटरला अडचण निर्माण होईल किंवा क्षेत्ररक्षण करताना सुद्धा अडचण निर्माण होईल. कळकळीची विनंती आहे. आपलं आम्ही सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजक यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चिराग माली चांगला फटका फोर्स केला होता. चेंडू मिडॉपरून लॉंग ऑफ सीमारेश्वर येते. जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. खातं कोलते कुणाल धावसंख्येला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा चिराग माळी बॉलिंग मार्कवर सज्ज होते. राईट आर्मवर द विकेट. जबरदस्त फटका पाठवलाय चेंडूला सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त पॉवरफुल फटका. अगदी रूम बनवून हा फटका खेळला होता. लिलया फटका खेळला होता. बॅट आणि बॉलचा जबरदस्त संपर्क झाला. त्यावर मोहर लागली होती आणि चेंडू गेला स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडूला पाठवला होता सीमारेषेच्या पलीकडे. जेवण पाटील हा पिकअप शॉट आहे. खरं बघितलं आपण तर चेंडू तितकासा खराब नव्हता पण ज्या अंदाजाने खेचून मारलेला आहे डीप स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा सज्ज होते चिराग माळी. क्लीन बॉल. दांडी गुल. एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. षटकाराचं प्रत्युत्तर दिलेलं आहे चिराग माली याने.
त्रिफला बाद केलेला आहे बॅटर दक्षतला. हे पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. खूप सुंदर चेंडू टाकला होता, फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. आणि पुन्हा एकदा आपण दुसऱ्या अँगल मध्ये पाहूया प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. हे पाहतो आपण जबरदस्त चेंडू टाकला होता, त्रिफला बाद केलेल्या बॅटरला. पहिला धक्का दिलेला आहे. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 7. न्यू बॅटर. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाने लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. टाइम आउटचा रूल तुम्हाला माहित आहे. अँजेलो मॅथ्यूज ला टाइम आउट बाद घोषित केलं होतं. विश्वचषक नुकतीच जी स्पर्धा संपन्न झाली होती त्यामध्ये. चिराग माली सज्ज होते बॉलिंग मार्कवर. न्यू बॅटर रत्नदीप. राईट आर्म ओव्हर द विकेट. सज्ज होते बॉलिंग मार्कवर. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या हाताने खेळला होता. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव सहज पूर्ण करताना बॅटर कुणाल. धावसंख्या वाढते धावपलकावर 8. हे पाहतो आपण चेंडूला येऊ दिलं, फक्त हलक्या हाताने खेळला शॉर्ट थर्डमॅनला आणि त्यावर एक धाव पूर्ण करताना बॅटर पुन्हा एकदा सज्ज होते चिराग माळी. जबरदस्त फटका, क्रॅकिंग शॉट. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तिथे थोडस ढिसाल क्षेत्ररक्षण करताना आणि त्याचा फायदा उचललेला आहे. बॅटरने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 10. 10 ला 1 खेळाडू बाद. चिराग माली राईट आर्म ओव्हर द विकेट. मिस टाइम फटका, पण हाफ चान्स आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जाते निर्धाव. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 1 बाद 10. अजून विजयासाठी 34 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. अक्षय चौधरी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेले आहे. 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 34 धावांची आवश्यकता आहे विजय मिळवण्यासाठी. जय हनुमान खोनी या संघाला. मध्यरात्रीमध्ये निश्चितच आपण खोनी वर्सेस राहणार असा हा सामना बघतोय. चेंडू जाते निर्धाव. खूप चांगला चेंडू होता. फलंदाजाला बीट केलेले आहे. अंधाधुंद बॅट चालवली होती फटका खेळण्यासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. खूप सुंदर बॉलिंग आर्म ऍक्शन बघायला मिळते. धावसंख्या कायम आहे धावपलक 10. पुन्हा एकदा चिराग माळी. जबरदस्त फटका खेळलेला आहे. चेंडू मात्र निश्चितच सीमारेषेकडे अतिशय वेगाने सरकताना 4 धावांसाठी चौकार.
धावसंख्या वाढते धावपलकर 14. हे पाहतो आपण रूम बनवून अगदी अक्रॉस दी लाईन होऊन फटका खेळला होता. खूप सुंदर शॉट अटेम्प्ट केला बॅटरने आणि 4 धावा वसूल केलेले आहेत. 14 धावा 30 धावांची अजून आवश्यकता आहे विजय मिळवण्यासाठी. येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर अक्षय चौधरी. पुन्हा एकदा आपण पाहूया खूप सुंदर प्रक्षेपण बघायला मिळते प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. एक अवांतर धाव धावपलकर जोडली जाईल. धाव संख्या 15. 15ला एक खेळाडू बाद. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. धाव संख्या स्थिर आहे धावपलकर. चेंडू मात्र अनिवान बॉन्स अनपेक्षित उचली घेणारा चेंडू होता. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतो पंचांकडून आणि निश्चितच पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. व्हाईट बॉल चेक करण्यासाठी बॅटिंग साईड करून हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. व्हाईट बॉल अगदी फलंदाज रीचच्या आणि आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता. धाव संख्या वाढते धावपलकर 16. गुड डिसिजन थर्ड अंपायर अक्षय चौधरी. मिस टाइम फटका. एसटी रक्षकाने कसरत केली होती एसटीच्या मागे झेल टिपण्यासाठी. हाय जंप मारली होती पण प्रयत्न तोकडे पडले आणि चेंडू मात्र गेला एसटीच्या मागे. एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या वाढते धावपलकर 17. प्रेक्षकांना अगदी कट टू कट मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघांना विजय मिळवण्याची समान संधी आहे. पुन्हा एकदा अक्षय चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त फटका लॉफ्ट केलेला आहे. प्रोटेक्शन आहे. काऊ कॉर्नर सीमारेषेवर चांगला झेल. फलंदाज होते बाद. टिपला दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या धावपलकर स्थिर आहे 17. एक गाव एक संघ एक जीवाचे एक गावाचे कोणासाठी नाही खेळा गावासाठी. जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आयोजित हा क्रिकेटचा थरार. 17 धावा धावपलकर. न्यू बॅट्समन योगेश. अक्षय चौधरी पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. अतिशय चांगला चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू फर्स्ट स्लिप मधून निघून गेला. थर्ड मॅनला फक्त एक धाव तिथे पूर्ण करताना बॅटर योगेश.
धावसंख्या वाढते, धावपलकावर 18. खूप ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेताना ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी, दिना पाटील साहेब अध्यक्ष, उमाकांत सखाराम पाटील उपाध्यक्ष, माजी सरपंच अंजूर, हरेश कैलास माळी सचिव, रमाकांत घरत खजिनदार, राजेश किशन पाटील सदस्य, निवृत्ती पाटील सदस्य व इतर सहकारी. चेंडूला हुक केलेला आहे, क्षेत्ररक्षक दक्ष, चांगला झेल, फलंदाजाचा संपला खेळ. अजून एक बॅटर बाद होते, जय हनुमान खोनी या संघाचा. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान खुनी या संघाला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 3 बाद 18. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये आता 26 धावा बनवाव्या लागतील. आस्किंग रन रेट वाढलेले, रिक्वायर्ड रन रेट वाढलेले, 13च्या सरासरीने आता धावा जमा कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. मी तर म्हणेन ते थोडंसं पाठ जड वाटतं, ते म्हणजे विलासपुती राहणार या संघाचं. पण शेवटी क्रिकेट आहे, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही या खेळामध्ये. एनिथिंग कॅन्ट हॅपन. न्यू बॅटर आतिश. प्रणय मडवी तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. हळूहळू मजबूत पकड निर्माण करताना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही विलासमूर्ती राहणार. पण इथून गिअर चेंज करावा लागेल जय हनुमान खोनी या संघाला. झेल सुटलेला आहे, संधी चालून आली होती गडी बाद करण्याची. कॅच ड्रॉप, एक धाव पूर्ण करते बॅटर योगेश. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता पण चेंडू आणि बॅटचं हवं तसं कनेक्शन झालं नव्हतं. कॅच ड्रॉप केलेले, एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या वाढते, धावपलकावर 19. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. अत्यंत रंगतदार सामना या दोन संघांमध्ये बघायला मिळतोय. क्लीन बॉल, गेन अंदर, डंडा बाहेर, त्रिफलाबाद. काय चेंडू टाकला मध्ये आपण पाहूया. ऑफस्टम सोडला आणि परफेक्ट यॉर्कर चेंडू इष्ट उद्ध्वस्त केलेले आहेत. पुन्हा एकदा आपण दुसऱ्या अँगलने पाहूया. सुंदर चेंडू टाकला होता आणि मात्र बॅटरला डगआउटच्या आश्रयाला पाठवलेले आहे. प्रणय मडवी याने चौथा धक्का लागलेला आहे जय हनुमान खोनी या संघाला. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 19. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. आता मात्र पूर्णपणे चार्जअप झालेले आहे विलासमूर्ती राहणाला संघ. न्यू बॅटर राजला राज करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला विजय मिळून द्यायचा असेल तर. थोडासा आता दबावामध्ये येत असताना पण एखादा जर मोठा फटका आला तर तो दबाव निघून जाऊ शकतो, कारण 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. हो, एक मोठा फटका जर आला तर दबाव रिलीज होईल, पण तो फटका येणे हे अत्यंत गरजेचं आहे जय हनुमान खोनी संघाच्या दृष्टिकोनातून. प्रणय मडवी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामोरं जाईल बॅटर राज या सामन्यावर राज करणार का. प्रणय सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. एक धाव सहज पूर्ण करते राज.
धावसंख्या हलूच पुढे सरकताना 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. विजयासाठी अजून 24 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू आणि 24 धावा. स्पीडअप करायचा, जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. बघा स्ट्रिक्टली वॉर्निंग आलेली आहे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने, तसेच पंचांकडून देखील स्ट्रिक्टली सूचना आलेली आहे. टीम मीटिंग अजिबात करू नका मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त लॉफ्ट केलेले आहे चेंडू, उंचच उंच आकाशामध्ये झेल. अजून एक फलंदाज बाद होते. योगेश याच्या खेळीचा अंत झालेला आहे. धक्का लागलेला आहे जे अनुमान खोनी या संघाला. पाचवा फलंदाज बाद झालेला आहे. सुंदर गोलंदाजी करतोय प्रणय मडवी तिसऱ्या षटकामध्ये. हे पाहतोय आपण, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करण्याच्या नादामध्ये तिथे फसला गेला. मागील आपण 7 चेंडूंचा विचार केला तर विकेट सिंगल विकेट सिंगल विकेट सिंगल आणि विकेट. हो, टाइम लाईनचा आपण जर विचार केला तर लगातार गडी बाद होण्याचा जो क्रम आहे तो सुरूच आहे. 5वा बॅटर बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रमोद. जबरदस्त क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष. फक्त एकच धाव मिळेल. 21 धावा, अजून 23 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 मध्ये 23 बनवाव्या लागतील जय संपादन करण्यासाठी. चांगला फटका, स्ट्रेट फटका खेळलेला आहे डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक दक्ष. जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावर 22. निम्मा पल्ला पार केलेला आहे. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 22. अतिशय उत्कृष्ट षटक हाताळलं ते म्हणजे प्रणय मडवीने. 4 धावा देत 2 गडी देखील बाद केले. आता येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. म्हणजे 4 ते 5 मोठे फटके तुम्हाला खेळावंच लागतील हा जर सामना जिंकायचा असेल तर. आणि या उलट जशी चालले गोलंदाजी तशीच गोलंदाजी चालू राहिली तर विलासमोती राहणार हा विजयी होऊ शकतो. हो, अगदी बरोबर आहे. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये सध्या तरी विलासमूर्ती राहणार या संघाला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. निखिल चौधरी शेवटच्या षटकासाठी. सज्ज होते बॉलिंग मार्कवर. अतिशय चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू. फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेलं आहे. खूप सुंदर चेंडू टाकला होता. इन कटर डिलिव्हरी. झपकन आतमध्ये येणारा. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 22. 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 22 धावा. पुन्हा एकदा निखिल सज्ज होते बॉलिंग मार्कवर. अतिशय चांगला चेंडू होता पण ते तितक्याच सफाईने चेंडूला खेळून काढलेले आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जाते निर्धाव. 4 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे. 22. हळूहळू विजयाकडे आगेकूच करतोय विलासमूर्ती राहणार. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण चेंडू अतिशय चांगला म्हणता येणार नाही. अनपेक्षित उचली घेतली होती आणि निघून गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये.
पंचांनी रेफर केलेले आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. बॅटिंग करणाऱ्या फिल्डिंग साइडने हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. यस, हे पाहतो आपण. निश्चितच व्हाईट बॉल आहे. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आलेला आहे. 4 चेंडू 21 धावा. निखिल प्रतिम चेंडू होता, पूर्णपणे बीट केलेला आहे. परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला सुगंध देऊन गेला. आता मात्र निश्चितच 3 चेंडू आणि 21 धावा. जवळजवळ मिशन इज इम्पॉसिबल. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. निखिल चौधरी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेकडे, पण झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. आता विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय जय हनुमान खोनी संघाकडून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची आवश्यकता. निखिल चौधरी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सन्मान दिलेला आहे चेंडूला. डिफेन्सिव्ह रित्या बचावात्मक पद्धतीने खेळलेला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यश आलेले आहे गोलंदाजाला. हा शेवटचा एक चेंडू टाकून आता ही औपचारिकता पूर्ण करायचे गोलंदाज निखिल चौधरीला. पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळलेला आहे. स्ट्रेट फटका. ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे विलासमूर्ती राहणाले संघाने. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक जय हनुमान खोनी. बघा, नुकताच जो सामना संपन्न झाला विलासमूर्ती राहणार विरुद्ध जय हनुमान कोणी, यामध्ये विजय संपादन केला विलासमूर्ती राहणार या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन राहणार संघाने. हार्ड लक कोणी. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रोहित चौधरी यांनी शेवटला येऊन 3 चेंडूमध्ये 13 धावा जमा केल्या. आपल्या संघासाठी उपयुक्त पारी खेळली रोहित चौधरी. आपण पुढे जायचं आणि सामनावीराचं पुरस्कार घ्यायचा आहे. रोहित, आपण लवकरात लवकर यायचंय. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये. सामनावीराचा पुरस्कार निश्चित दिला जाईल. गौरव माळी आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे, जे आम्हाला ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीच्या वतीने आलेली आहे. त्यानंतर कॅप उमाकांत पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते द्यायचे, जे आम्हाला नयन शंकर पाटील यांच्याकडून आलेले युवा उद्योजक गोंदवली. त्यानंतर स्नॅक्स प्रदान करायचे विशाल भाई यांच्याकडून आलेला. देवेंद्र म्हात्रे आपल्या शुभ हस्ते हा टी शर्ट द्यायचा आहे, जो आम्हाला स्वर्गीय संतोष स्मृती यांच्या स्मरणात आलेला आहे. किरणताई हरेश माळी माजी सरपंच मानकोली यांच्याकडून आलेले आहे. राजेश पाटील आपल्या शुभ हस्ते ही बॅग द्यायचे, जे आम्हाला युवा सेना युवा अधिकारी पंकज घरत यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. त्यानंतर रमाकांत घरत यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते हा जॅकेट द्यायचा आहे, जो आम्हाला माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर उमाकांत सकाराम पाटील यांच्याकडून आलेला आहे. हा होता सामनावीर रोहित चौधरी. सो वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच.